आत्ताच एक स्पर्धा करून आली, तिच्या पायातून सुद्धा रक्त येतोय, तरी सुद्धा एवढ्या एनर्जीनी आपल्या इथे एक परफॉर्मन्स केलेला आहे. समोर बघितलं तर पायातून सुद्धा रक्त येतोय तिच्या. आणि एक कलाकार आहे, सुख दुःख हे काहीच नसतं प्लॅटफॉर्मवर आल्यावर, स्टेजवर आल्यावर. नुसती फुल टाइमपास करते, काय समज नाही. जावाचं आहे लवकर चल सांगते तरी 15 वेळा आतमध्ये येईल बेडरूम मध्ये, काय ना काय असतं. हे बघ काय घेतला बहिणी. कशी मेकअप उतरली तुझी. अरे घरांचे घर मेकअप उतरते हिची. आत्ताच मेकअप केली 15 मिनिटं आली ना, लगेच परत लगेच मेकअप करायला गेली. झाला का. झाला सगळा. तर जाणार आहोत आपण द्रोणागिरी. अजून कुठे जाणार आहोत तुम्हाला बघायला भेटेल. तिथपर्यंत नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही. नक्कीच बरे सर. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. कुठे जायचं आज जायचंय द्रोणागिरी मध्ये कॉम्पिटिशन आहे, डान्स कॉम्पिटिशन. तिथे बघायला द्रोणागिरी महोत्सवला डान्स कॉम्पिटिशन तिथं बघायचं आहे. आणि पप्पू दादांनी आपल्याला आमंत्रण केलंय. डान्स कॉम्पिटिशन आहे. पप्पू दादाकडे पण डान्स कॉम्पिटिशन आहे. त्यांच्या सोसायटीची काही पूजा आहे काहीतरी, आय थिंक असं काहीतरी आहे. तुम्ही आता जस्ट फोन केला होता काही या, तर आपण पटकन जाऊया पप्पूदाच्या घरी. तिथं कॉम्पिटिशन आहे, परत द्रोणागिरी पण कॉम्पिटिशन आहे आणि महोत्सव पण आहे. ते तुम्हाला बघायला भेटेल. टोटल 21 तारखेपर्यंत, म्हणजे 8 तारखेला महोत्सव चालू झालाय, तो 21 तारखेपर्यंत महोत्सव असाच राहणार आहे चालू. मस्त तिथं कार्यक्रम, रोजचे रोज कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटतील. तर रोज तुम्ही जाऊ शकता द्रोणागिरी महोत्सवला, मस्त एन्जॉय करू शकता. पालणी बिलणी खाना पिना सगळा अग्रिकोल्यांचा महोत्सव बोलवा, खावा पिवायची अख्खी सोय. तर कंटिन्यू राहा. तुम्हाला जर तिथं जावायला भेटत नसेल तर आपल्या चॅनलवर बघत राहा. तर जाऊया, बघूया कशी मज्जा आहे ती डान्स कॉम्पिटिशन. डान्समध्ये भारी भारी डान्सर येतात बाहेरशी, ते पण बघायला भेटतील. तर चला बघूया, मला भेटते का नाही शूट करायला, ते तुम्हाला नक्कीच शूट करायला भेटेल तर दाखवीन. चला जाऊया. चल 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 परत चल 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 चल. झाली ती मशीन बंद व्हायला लागली. चला डायरेक्ट आता आपण जाऊया. जज कुठं आहे तो काय. आणि कृपया टाळ्यांची अपेक्षा स्पर्धकांना. आपल्या टाळ्या ह्याच त्यांचा आशीर्वाद असतो, त्यामुळे त्याच्यात कंजूसपणा करू नका. आणि नृत्य सूर्यराव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. बदलापूरहून आलेली ही स्पर्धक होती. यानंतर पुढच्या कॉम्पिटिशनला जाणार आहे. यानंतर आपल्या उरणचा छोटा पॅकेट बडा धमाका मुग्धा उभारे. जजेस पुन्हा एकदा एक छोटा कलाकार येतोय, मुग्धा उभारे. आणि या स्पर्धेसाठी आपल्या उरण विभागातली एक नावाजलेली रील स्टार जोडी नितेश आणि तेजू यांचं सुद्धा आगमन या आपल्या सोसायटीमध्ये झालेलं आहे. त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. मुग्धा उभारे. नवनिर्वाचित नगरसेविका सायली विशाल पाटेकर. फक्त विनंती अशी आहे की आपण निवडून आलात, कोणाच्या मतांवर निवडून आलात, कुठल्या पक्षाने आपल्याला मतं दिली हे न बघता आपण लोकप्रतिनिधी आहात याचा सर्वांनी विचार करा.
म्हणजे कोणी मतं दिली, कोणी मतं नाही दिली, आमच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात त्या तुमच्याकडून पूर्ण होतील अशी शिवसागर कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून नम्र विनंती. मैं तो बस तेरी चाहत में चाहूं रहना सदा, मैं तो बस तेरी कुर्बत में चाहूं रहना सदा, साया भी तेरा मैं होने ना दूं जुदा, मैंने तय कर लिया. राव या स्पर्धेतली सर्वात स्ट्रॉंग स्टुडंट आहे, स्पर्धक आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या सोसायटीतली पहिली स्पर्धक उतरते. रेडे रेडे तिथंच बघायचं रे आंख मारून. हाय इधर देखिए कि वो आप लोग ऐसे करोगे. वन्स मोर करायचं आहे. एकदा नाचा लावा, एकदा गाणं लावा. डान्सरच नाही, हे ऑलराऊंडर आहे. गाणं बोलून दाखव. बोल पटकन. कुठला बोल पटकन. गणपती बोल. गणपती
चिकमोट्याच्या होते कटसत ॲचित चिकमोट्याच्या होते कटस्त ॲचित दासा गणपतीचा गोंड चौरंगी गरबा वाटाग गणपतीचा गोंड चौरंगी गरबा वाटाग उडी मारून दाखव. अजून एक स्टंट पण मारता येईल. दाखव पटकन. हिच्यासाठी आमच्या सोसायटीचे वासनिक काका यांच्याकडून 100 रुपये, सुनील पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपये, राजेंद्र साळुंके काका यांच्याकडून 100 रुपये, ॲडव्होकेट श्रुती अजय पाटील यांच्याकडून 100 रुपये, चिन्मय घरत यांच्याकडून 100 रुपये, आमचे भद्रे सर डॉक्टर भद्रे सर यांच्याकडून 200 रुपये आणि गौरी म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या निवेदन क्षेत्रातले रायगड भूषण आमच्या सर्वांचे गुरुवर्य सुशांत पाटील सर यांचे गुरुवर्य नितेश पंडित सरांच्या इथून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पैसे कोणाला देशी? पैसे कुठे ठेवशील? सुंदर सुंदर वो हसीना बड़ी सुंदर सुंदर मैं तो खोने लगा उसके नशे में बिन पिए बहका सुंदर सुंदर वो हसीना बड़ी सुंदर सुंदर मैं तो खोने लगा उसके नशे में बिन पिए बहका एक दिन मुझे भूला. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये त्यांनी सेवा केली. आपल्या देशाची सेवा करून ते यावर्षी सेवानिवृत्त झालेत. सोसायटीकडून छोटीशी भेट म्हणू शकतो आपण, मायेची उबदार शाल, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा छोटासा एक स्वागत समारंभ. राजेंद्र साळुंके आपल्या जसकार गावचे सुपुत्र एक उत्तम असे कोरिओग्राफर आहेत नितीन ठाकूर, हे या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत. जवळजवळ 25 ते 30 स्पर्धक या स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत. त्याच्यातून पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तेजनार्थ असे पारितोषिके त्यांना काढायचे आहेत. आता स्पर्धक येणार आहे संजोग साळवी. हा स्पर्धक महाडवरून आलेला आहे. संयोग साळवी, जजेस संयोग साळवी. बिलो तेरी अख कतल करे लाख कतल जदों मुंह करे घरे लाख कतल असला विल होड़ करे टाले जा छड़ अखा नाल करने तू बस. बिलो तेरी अख कतल करे लाख कतल जदों मुंह करे घरे लाख कतल असला विल होड़ करे टाले जा छड़ अखा नाल करने तू बस कतल. 47 है 47 हमारे करे मदीने पटे दिया सुल्फा दे हर करे मारे ही किसे न बरूद दिए कुड़ी है नकरा बहते वांगू सीने छुपार करे नाक विच पाह तो कर हो तरवा के ऑटोमेटिक बिजली तो शकी नहीं रखे रात साथ तेरा रफल पठारी वर्गा एम सुरा नहीं रखिया तू फिक्र बना मामी सच कतल तेरा टच कतल जाना कैसी खलाए दिल में बसी है अब तो बताए फितरत ही सी है. नहीं हूँ वो जो रहमत से गिरा मैं खुदा गिर गया. यहाँ पे आके बहुत अच्छा लग रहा है और थैंक यू सो मच प्रभु दादा जो हम लोग को इन्वाइट किए. और डांसर लोग को ऐसा स्टेज मिलता है बहुत अच्छा लगता है. और पेरेंट्स को भी थैंक यू बोलना चाहते हैं जो छोटे बच्चे को आप लोग नचा रहे हो, परफॉर्मेंस कर रहे हो, बहुत अच्छा लग रहा है. और ऐसा आप लोग करते रहो, सपोर्ट देते रहो, ये बहुत अच्छा है. थैंक यू सो मच प्रभु दादा. मैं क्या ऑडियंस भी बहुत अच्छी है, बहुत पसंद आया. बस अजय भाई, ये अगर सोसाइटी है ना फिर भी एक परिवार है हमारा. हर कोई एक बार सुख आनंद रहेगा ना तो उसके घर में जाएंगे नहीं, लेकिन दुख रहेगा ना तो उसके घर में हमेशा जाएंगे. ऐसा हमारा सोसाइटी है. और धन्यवाद भी कहना चाहूँगा, इतने दूर से हमारे लिए आए. और वो छोटे बच्चों को पेरेंट्स नचाते हैं, वो मेरी बच्ची है. थैंक यू.
देखो इन्हें रे ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमां से कूदे अंगड़ाई ले फिर करवट बदल कर नाजुक से मोती हंस दे फिसल कर खो न जाएंगे तारे जमीन पर ये तो है सर्दी में धूप की किरणें उतरे जो आंगन को सुनहरा सा करने मन के अंधेरों को रोशन मचाएंगे सारी रात सोयो वे मचाएंगे सारी रात सोयो वे होणार महाराष्ट्राचा सुपरस्टार. मी होणार सुपरस्टार. जल्लोष स्टार प्रभावर परफॉर्मन्स केलेला. ट्रायो होत्या आपल्या रायगड जिल्ह्यातल्या 3 मुलींचा हा ग्रुप होता, त्याच्यातली ही एक होती. वेदर ज्यावेळी रियालिटी शो करतो आपण, टी व्ही शोला जातो आणि त्याच्यानंतर आपण असे लोकल आपल्या इथले कॉम्पिटिशन्स करतो, काय फरक वाटतं तुला? टी व्ही शोला कसा वाटतोय तुला? गेल्यावर कसं वाटतं? टी व्ही शोवर गेल्यावर कसं वाटत होतं तुला? खूप छान वाटत होतं. जसं आपल्याला वाटत असं काही नसतं तिथे, म्हणजे कटकट नसतं, सलगच असतं सगळं. आपल्याला असं वाटतं की कटकट म्हणजे एक एक टेक घेऊन असं असतं, असं नसतं. पूर्ण एकच टेक असतो तो. आणि इथे पण सेमच. टी व्हीचा एक्सपिरियन्स खूप छान होता. नवीन नवीन लोक भेटले, खूप काही शिकायला भेटलं. तेच आज इथे मी सादर केलं. थँक्यू सो मच. एक छोटासा सन्मान. ॲडव्होकेट श्रुती अजय पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि एक आमच्या स्पर्धेची आठवण म्हणून वेदाला. वेदा, खूप स्ट्रॉंग आहेस. अजूनही ज्या प्रकारे तू स्टंट करत होतीस त्याच्यावरून असं वाटतं की कुठला तरी चांगला रियालिटी शो तुझ्या नशिबात यावा आणि पुन्हा एकदा रियालिटी शोला एक सोलो कंटेस्टंट म्हणून तुला पाहावी अशी आमची इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल. आणि एकदा झाली स्टार झालं, काही आपल्या रायगड जिल्ह्यातले किंवा कुठेही एकदा रियालिटी शो केला की त्यांचे पाय हवेतच असतात आणि कॉम्पिटिशन हे मोस्ट ऑफ करत नाही. म्हणजे ते यायचं सुद्धा आत्ता 2000च्या कॉम्पिटिशनला येतात तेवढ्या लांबून स्पर्धेसाठी, पण त्या टायमिंगला 20,000ची अपेक्षा होते. ती न कोणीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो त्या ठिकाणी आपण सर्वजण गेलोच पाहिजे, हीच अपेक्षा. आणि लवकरच तुला सुद्धा एका चांगल्या रियालिटी शोला. आत्ताच एक स्पर्धा करून आली, तिच्या पायातून सुद्धा रक्त येतोय, तरीसुद्धा एवढ्या एनर्जीनी आपल्या इथे एक परफॉर्मन्स केलेला आहे. समोर बघितलं तर पायातून सुद्धा रक्त येतोय तिच्या. आणि एक कलाकार आहे, सुख दुःख हे काहीच नसतं प्लॅटफॉर्मवर आल्यावर, स्टेजवर आल्यावर
त्याच्यामुळं पुन्हा एकदा तुझा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सुंदर असा परफॉर्मन्स सादर केला आहे. नावच नाही माहीत. आमच्या साळुंके सरांची, राजेंद्र साळुंके सरांच्या मुलीला विनंती करतो की या आपल्या शुभ हस्ते हिला सन्मानित करा. हिचे वडील स्वतः शिक्षक आहेत आणि त्यांना हौस असल्या कारणामुळे ते सगळीकडे आपल्या मुलीला घेऊन जातात. त्याला खायला देते, त्याला खायला देते, खायला जाते पाणी घेऊन येते, खेळायला जाते पाणी घेऊन येते. आता कुठला बोलशील? आता बघा नवीन आहे. एकत्र काही तरंबासून किती आवाज माझा राधाचं नाव काच त्या किल्ल्यात रंगावर. आता जय जय महाराष्ट्र बघा किती भारी आहे. जय जय महाराष्ट्र माझा, हॅलो 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 हॅलो. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. हसू नका तुम्ही, हसू नका. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जजेस यांचं आगमन टाळ्यांनी स्वागत करा. जजेस यांचं एवढा वेळ कार्यक्रम सुरू झाल्यापासून ते तिथे बसून आहेत. मैं आकाश हूँ और आज मैं आपको एक कहानी सुनाने आया हूँ. हेलो उरन, कैसा लगा परफॉर्मेंस? जास्ती मराठी नाही आहेत मला, पर येते थोड़ी. परफॉर्मेंस मतलब सब लोग हिप हॉप कर रहे थे तो सोचा मैं भी हिप हॉप से बिलोंग करता हूँ, बट
सोचा कुछ कॉन्सेप्ट लेके आओ, सोचा लेके आओ कुछ ऐसा था कॉन्सेप्ट था कुछ कि हर युग में होते आता है ये सब चीज़ें सिचुएशन। तो विष्णु भगवान, कृष्ण भगवान, राम भगवान, हर युग में ऐसा कहानी चलते आती है, अभी के युग में भी चलते आएगी कल्कि की। तो यही कुछ प्रेजेंट करने का था। आई थिंक सो आप लोग को पहुंचा होगा। एंड थैंक यू सो मच पप्पू दादा बुलाने के लिए। उड़न में एनी टाइम आते रहता हूँ। यहाँ के उड़न वाले लोग मतलब अपने लोग हैं, कहीं पे भी जाओ, अरे संकेत खाना खाया, आजा मेरे घर पे, ऐसा होता है आजा मेरे घर पे सुहा। तो एकदम फैमिली जैसी हो गई उड़न पूरी मेरी। करंजा हो गया या फिर यहाँ हो गया, पुलिस लाइन हो गई, जितने भी जने सब अपने बड़े भाई दादा सब अपने हो गए। थैंक यू सो मच इतना प्यार देने के लिए। मुंबई से आता हूँ फिर भी आप लोग इतना प्यार देते हो। सोसायटी आणि पप्पू सरांचा मी मनापासून आभार करतो जजिंगसाठी बोलवल्याबद्दल. सगळ्यांना वाटलं असेल सोसायटीची स्पर्धा हे काय असेल, पण आज खरं तर मला वाटलं 101 परफॉर्मन्स असे होते की आम्हाला घाम फुटला का नंबर कसा काढायचा. वेशभूषा, स्टेज कव्हर, स्किल, कोरिओग्राफी हे याच्यातून मार्क काढून प्रत्येकाचा मी नंबर काढलेले आहेत आणि खूप सुंदर असे परफॉर्मन्स झालेले आहेत. मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि पप्पू सरांबद्दल बोलल्याबद्दल मी 15-17 वर्ष आहे ना एका ग्रुपमध्ये होतं. जेवढा प्रेम नाही मिळाला तो 1 वर्षात पप्पू सरांच्या स्टेपमध्ये मला प्रेम मिळालं आहे. तर मी पप्पू सरांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. त्यांच नितीनला भेटलेलं आहे. मी मागाशी पण सांगितलं, जर कोणाला मोठं करायचं असेल तर आपल्याच लोकांना मोठे करा. बाहेरून येऊन मोठं करण्यापेक्षा आपला मुलगा किंवा आपल्या विभागातला कलाकार मोठा झाला ना, हे सर्वात चांगलं आहे. हां, सत्कार करूया. तो ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा रिझल्ट आहे आजचा. म्हणजे जी अपेक्षा होते असे स्ट्रॉंग कंटेस्टंट पण इथे भरपूर होते, त्याच्यापेक्षा रिझल्ट हा वेगळाच लागलेला आहे. प्रथम क्रमांक जातोय, हा सुद्धा विभागून आहे, लक्षात ठेवा. प्रथम क्रमांक विभागून आहे. प्रथम क्रमांक जातोय काव्या जठार आणि तिच्यासोबत वेदा यादव.